टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. पाण्याच्या अडचणी, दवाखान्याची अडचण, एखादा पेशंट जास्त सिरियस असला तर न्यायची सोय नाही. नेमकंच काय सगळ्या अडचणीतच आमचं गाव. आम्हाला का नाही पीक विमा नाही, आम्हाला सडक नाही, आमचं कुठं अडचणी आल्या तरी आम्हाला जायची सोय नाही. आम्ही जायचं कुठं म्हाताऱ्या माणसानं. पाण्याची तरी एक ह्या मोटरला गेलं की त्यानं नाही दिलं की इकडं पळायचं. एवढे कळशी घेऊन म्हाताऱ्या माणसानं आम्ही करायचं काय हे सांगा आम्हाला. अडचणी बी तीच आहेत या आणि प्रश्न बी तीच आहेत. प्रत्येक जण तुमच्यासारखी, आता आम्ही लोकसभेला विधानसभेला बहिष्कार टाकलेली माणसं आम्ही. त्यावेळेस पण असं टीव्ही चॅनलला गाजलं, रस्ता मंजूर करतो म्हणली. नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या आहे भैरववाडी ह्या ठिकाणी. तरी ह्या गावातील अनेक दिवसापासून पाण्याची व्यवस्था नाही. तरी ह्या ठिकाणी आपल्याकडे महिला जमलेल्या आहेत, त्यांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमका इथल्या गावातला प्रश्न कसा आहे. आमच्या गावाला दवाखाना नाही, आमच्या गावाला रेशन नाही, आमच्या गावाला बस नाही आणि आमच्या गावाला सगळ्या अडचणी येते. आमच्या गावाला आणखी पाण्याची सोय नाही आमच्या गावाला. लक्ष्मी माणिक ताटे. नमस्कार माझा तुम्हाला. आमच्या गावाला 15 दिवस झालं पाणी नाही. पाण्याचा लय तारोळा उठलाय. आम्ही शेतात जातो, लोकांकडून पाणी मागून आणतो कळशीनं. आम्हाला पाणी निक नाही गावाला. आम्ही काय करायचं, काय प्यायचं आज पुस्तोर. लोक नाही दिल्यावर तिथून माघारी यावं लागतंय आम्हाला. तरी आम्हाला ह्या गावाला काय सोय नाही. रोड नाही, दवाखाना नाही, रेशन नाही. कुठं म्हाताऱ्या माणसांनी जायचं मागायला. ग्रामसेवक अधिकारी आपल्या गावामध्ये येतात. गरम शोक 8 दिवसाला येतोय. अधिकारी तरी येतच नाही म्हणायचं, काय करायचं. हा, तरी सरपंच आपलं का म्हणतात. सरपंचाचं तर काय इथं येत नाही. सरपंच येत नाही ना. गोरगरिबाची कुठं काय ही घेत नाही सरपंच तरी. कोण गरीब कोण काय. पाण्याचं काहीच नाही. पाण्याचं लय तारोळ उठलंय आमच्या गावाला. तर तुम्हाला हात जोडून नमस्कार आहे माझा, तुम्हाला सांगते. नाबाई धोंडी बघतो. तरी आपल्या गावाकडे अडचणी काय आहेत. काय सगळ्या अडचणीतच आमचं गाव. आम्हाला का नाही पीक विमा नाही, आम्हाला सडक नाही, आमचं कुठं अडचणी आल्या तरी आम्हाला जायची सोय नाही. आम्ही जायचं कुठं म्हाताऱ्या माणसानं. पाण्याची तरी एक ह्या मोटरला गेलं की त्यानं नाही दिलं की इकडं पळायचं. एवढे कळशी घेऊन म्हाताऱ्या माणसानं आम्ही करायचं काय हे सांगा आम्हाला. आपल्या गावामधले ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, तरी 8 रोज येत नाही, दिकल घेत नाही. म्हाताऱ्या माणसाची दिकल घेत नाही. गरम येत आहे तीच लगेच पळून जाते, कुणाची दिकलच घेत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे सरपंच आहेत त्यांची काम काय असतील. सरपंच तरी फरार आहे. काय करायचं असून कुणाची कामच करीत नाही सरपंच तरी. मग आम्ही काय करायचं. तरी म्हाताऱ्या माणसाला वडीत नेते ती, मत घेते ती ना, आमची सोय करीत नाही. ती कुठला आमदार आणायचा आणि कोण आणायचा. तरी आपलं नाव काय मावशी. लता हनुमंत चव्हाण. काय तुमच्या गावामधल्या अडचणी आहेत. अडचणी काय, रस्त्याची अडचण. अजून काय. गावाला रस्ता नाही, पाणी नाही. पाण्याच्या अडचणी, दवाखान्याची अडचण, एखादा पेशंट जास्त सिरियस असला तर न्यायची सोय नाही. आता तुम्ही नेमकं चालत कुठं एवढं घेऊन. शेताला चालले. आता येताना पहिला कळशी घेऊन यायची. प्यायच्या पाण्याची सोय नाही गावात 15 दिवस झालं. म्हणजे तुम्ही शेतामध्ये जाता आणि पाणी पण आणता. मग इथल्या ग्रामसेवक किंवा तुमचे सरपंच आहेत ते काही व्यवस्था तुमची करत नाहीत का. ग्रामसेवक काय करते ती काय मला माहिती नाही, पण सरपंचाला तरी काहीतरी ह्याचं करावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही त्यांना निवडून दिला, पण असं वाटत नाही कधी पश्चाताप मध्ये झाला तुम्ही. निवडून दिलं, आता काय करायचं. निवडून दिलं आणि तिकडच बसले. पण तुमचं म्हणणं काय व्हायला पाहिजे तुमच्या गावामध्ये व्यवस्था. म्हणणं काय, पाण्याची सोय चांगली व्हायला पाहिजे, रस्त्याची सोय व्हायला पाहिजे, रेशन ही व्यवस्थित सगळं गावात आलं पाहिजे. ग्रामसेवक आपल्या गावातील आरोग्याची काळजी घेतात का. आरोग्याची काळजी होते आरोग्य केंद्राकडनं. आता लसीकरण तर महिन्याच्या महिन्याला होते. त्यांच्या सोयीप्रमाणे काय औषध असेल तर ते देऊ शकतात आपल्याला. माझं नाव बजरंग हरचंद्र पाटील. मी भैरवाडी गावचा रहिवासी आहे. अडचणी बी तीच आहेत या आणि प्रश्न बी तीच आहेत. प्रत्येक जण तुमच्यासारखी, आता आम्ही लोकसभेला विधानसभेला बहिष्कार टाकलेली माणसं आम्ही. त्यावेळेस पण असं टीव्ही चॅनलला गाजलं, रस्ता मंजूर करतो म्हणली. त्यावेळेस बी काय केलं नाही. आता बनते ती फक्त ती राजभाऊ खरे आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न गाजवलाय म्हणून बजेट मंजूर झाले. फक्त अडचण काही दुसरी लय अडचणी भरपूर आहेत या. फक्त 2 गाव ग्रामपंचायत तरी एक व्हायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा दुसरी अडचण काय सांगाय. 2 गावात तरी एक व्हायला पाहिजे.
ग्रुप ग्रामपंचायत आहे बहिरवाडी आणि मनमुली. आणि ती मेन तर रस्त्याचीच अडचण आहे. गावाच्या बाहेर सुद्धा माणूस निघू शकत नाही. आता पाऊस पडला ना 6 महिने गावाच्या बाहेर माणूस निघू शकत नाही. ज्याच्या पद्धतीने कोणी चलत जायचं, कोणी कसं जायचं, काही बाकी काय. मग रस्ता नाही म्हणल्यानंतर बाकी सगळं झालं. रेशन नाही गावाला, दवाखान्याचा तर विषय बस. कवा तोंड बघितलंच नाही. देश स्वतंत्र झाला ना, ते आम्ही स्वतंत्र झालो का नाही आम्हाला माहित नाही. बसचा कुठं विषय आणायचा आहे. इलेक्शनला तुमच्या गावातील मागणी नेमकी तुमची काय आहे? मागणी काय, मग प्रश्न सगळा आहे. तर मागणीचा काय विषय हो साहेब, सगळं प्रश्नच आहे ते की. उत्तरच काय नाही तर मग बाकी काय म्हणा. आता चालू जे आमदार आहेत, आमदार राजूभाऊ खरे, तर ह्यांनी तुमची कामाबद्दल तुम्ही त्यांना भेटलात का? म्हणते भेटलेले गावातली भेटली असतील बाकीची. आता इथं काय राजकारणाचा विषय काढायचा नाही, पण म्हणते ती बाबा त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न गाजविलाय. ते क्लिपा बी आलते आम्हाला, ती बाबा किती 18 का 19 कोटी रुपये मंजूर केले म्हणून. पण तेच बी आता पुन्हा काय होते काय माहिती. मी गेलेलो नाही त्यांच्याकडे. आपल्या सोबत पण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा जयवंताई पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर त्यांनी गाव भेट दौरा त्यांनी चालू केलेला आहे. पण आपण सध्या आहोत भैरवाडी ह्या गावामध्ये. त्यांनी ज्या गावामध्ये दौऱ्यावर आले असताना त्यांना अडचणी खूप निर्माण झाल्या असं त्यांना दिसत आहे. पण त्यांच्या म्हणणं काय असणार आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम काय सांगाल की आपल्या इथल्या अडचणी तुम्ही नेमकं काय बघितल्यात काय? नमस्कार. मी आज मनगोली भैरेवाडी गावामध्ये गाव दौऱ्यानिमित्त आले असता इथले अनेक नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक गोळा झाले आणि त्यांनी त्यांच्या जे गावात अडचणी आहेत, सध्या त्या कुठल्या कुठल्या अडचणीला फेस करतात, त्यांनी ते माझ्याजवळ सांगितलं. मुख्यतः याच्यामध्ये असं जाणून आलं की 15 दिवस झाले की ह्या गावाला पाणी नाहीये. खरं पाणी म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक जर म्हणला जातो मानव जीवनातला, तर तो पाणी आहे. आणि 15-15 दिवस जर ह्या गावाला पाणी मिळत नसेल किंवा आमच्या महिला भगिनी डोक्यावर हांडा घेऊन आज 2-2, 3-3 किलोमीटर जातात. जिथं कुठं पाणी मिळेल, कुणाची मोटर चालू असेल, कुणाची विहीर असेल, कुणाचं बोर असेल, तर तिथून त्या पाणी घेऊन येतात. आणि म्हणजे आपण म्हणतोय की हे महासत्तेचं देश आहे किंवा आपण कुठंतरी ह्याच्यामध्ये चालू असताना आज महिला माझी डोक्यावर हांडा घेऊन आज 1-1.5 किलोमीटर चालत जाते आणि ती पाणी घेऊन येते. खरंच खूप दुर्दैव वाटतं या गावाकडे, ह्या गावातल्या महिलाकडे बघितल्यावर की आज 6 महिने झाले ह्यांची महिलांच्या अनेक तक्रारी ऐकल्या की ह्या गावाला रस्ता पण नाहीये. सगळ्यावर इथून आमचं एक 3-4 किलोमीटर वाळूज म्हणून गाव आहे. त्या गावाला किराणा असेल त्या गावाला जावं लागतं, रेशन असेल त्या गावाला जावं लागतं, दवाखाना असेल त्या गावाला जावं लागतं. म्हणजे सगळं दळणवळण जे आहे ते त्यांचं दुसऱ्या गावावर डिपेंड आहे. परंतु हे असताना सुद्धा कुठेतरी ह्यांना एसटी बस असणं गरजेचं आहे, त्यासाठी रोड असणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय एखादी डिलिव्हरीची जर महिला असेल तर तिला न्यायचं म्हणलं तर इथं रस्ता नाहीये किंवा कुठली वैद्यकीय सोय पण नाहीये. तर मग ह्यांचं असं म्हणणं आले की ज्यावेळेस विधानसभेचं मतदान झालं त्यावेळेस ह्यांना सांगण्यात आलं की आमदार साहेब तुम्हाला दवाखाना देतील, तुम्हाला बस देतील, तुम्हाला रस्ता देतील. पण आज ह्यांच्याकडून मी जाणून घेतलं की 6 महिने झालं, 7 महिने झालं विधानसभा होऊन तरीही आमदार साहेबांनी एकदाही ह्या लोकांकडे येऊन विचारपूस केलेली नाहीये की तुम्हाला काय कमी आहे, तुम्हाला काय गरजेचं आहे. कोणीही आलेलं नाहीये आणि खूप नाराजगी दिसली ह्या गावातील. अनेक समस्या आहेत. ग्रामसेवक दादा आहेत ते येत नाहीत लवकर, आठवड्यातून एकदा येतात, ते पण तासभर थांबतात. घरकुलाच्या समस्या आहेत, पीक विम्याची समस्या आहे, अशा अनेक ह्या समस्या आहेत. आणि हे गावातली मला वाटतं इथं 1000 ते 1200 लोकसंख्येची हे 2 गावं आहेत. तरी सुद्धा एवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर एक आधुनिक युगामधील म्हणावं लागेल, प्राचीन युगातलं हे गाव म्हणावं लागेल की सगळ्यापासून हे वंचित राहिलेलं गाव आहे. तर खरंच माझ्या परीनं एक मी आमच्या अजितदादा गट राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ह्यांना देण्याचा प्रयत्न करील. जेवढ्या योजना असतील आमच्या महायुती सरकारनं ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना मी ह्यांच्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं नक्कीच मी ह्यांना मदत करीन. तर तरी आता आपण जाणून घेतलो की इथल्या गावातल्या अनेक समस्या,
तरी ह्या ठिकाणी आपण जाणून घेतलो की ह्या ठिकाणी रस्ता नाही, दवाखाना नाही, राशन दुकान ह्या ठिकाणी नाही. तरी ह्या ठिकाणी इथले आमदार साहेब इथल्या व्यवस्था, इथले प्रश्न इथं मांडतील का, ह्या ठिकाणी व्यवस्था करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांना होत आहे. इथंच थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.